नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी बुलढाण्यातून ही एक मोठी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनात 4 दिवस झाले असून तुपकरांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे। या दरम्यान तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले। डॉक्टरांच्या अहवालानुसार तुपकर यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे अतिशय कमी झालेलं असून त्यामुळे त्यांच्या किडनीवरही परिणाम झालाय। मात्र रविकांत तुपकर माघार घ्यायला तयार नसल्यानं आता शासनानं तात्काळ उपोषणाची दखल घेऊन निर्णय घ्यावा या मागणीसाठी शेतकरी आणि कार्यकर्ते आक्रमक बघायला मिळत आहे। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं बुलढाण्यात जाऊन रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिलाय। मात्र राज्य सरकार तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेताना दिसत नाहीये, त्यामुळे त्यांचा अंत न पाहता तात्काळ त्यांच्या मागणीची दखल घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिलाय। यावेळी अशोक आंधळे, बाळशीराम पायमोडे, संतोष वाबळे, सुभाष पाटील, करंजुले, अन्सार पटेल, वसंत साठे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।